की ते 260च्या प्रस्तावाला उत्तर देत आहेत का? खरं म्हणजे मी देखील काय कवी नाही आहे. मी आणि एकनाथ शिंदे तसे हाडाचे शिवसैनिक आहोत. पण सत्तेत गेल्यानंतर ते कवी झाले. शेरशायरी त्यांना चांगली यायला लागली. हे त्यांचं रूप, बदललेलं रूप हे फार चांगलं आहे. आणि म्हणून शेवटच्या त्यांच्या ज्या 4 पंक्ती होत्या त्याच्यातल्या एका वाक्याचं उत्तर देतो कि डरना हमारी फितरत नहीं, डरना हमारी भी फितरत नहीं. मी देखील समोरच बसतोय त्यांच्या. जे त्या संकटातनं ते गेले त्या संकटातनं मी पण गेलोय. पण डरना हमारी भी फितरत नहीं. परंतु आजूबाजूला बसलेले किती लोक त्यावेळेला मातोश्रीवर रडलेत याचा साक्षीदार मी देखील आहे. आम्ही का जातोय हे रडत रडत सांगणारे लोक देखील मी बघितलेले आहेत. त्याच्यामुळे डरना हमारी फितरत नाही त्यांची नसेल, परंतु डरना किती लोकांची फितरत आहे नाव सांगून त्यांचं नुकसान करायचं नाही हे मला सांगायचं नाही. कारण काय करायचं नाही. आता कदाचित पुढच्या नाहीतर मी नावं सांगीन पुढच्या येणाऱ्या मार्चच्या शेवटच्या रिशफलिंग मध्ये किती लोक बाहेर जातील मला माहित नाही. तुम्हाला त्रास नको म्हणून मी सांगत नाही, पण मी हे बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मी डरना मान्य आहे मला. त्यांनी जे काय कविता सांगितल्या सगळ्या बघा 2-3 गोष्टी आहेत. मला पण बोलायचं नव्हतं कारण हा विषय बघा मी कधी या सभागृहामध्ये आजचं माझं भाषण काढून बघा मी सरकारला पॉझिटिव्ह ड्रग्सच्या बाबतीमध्ये नाही मी विरोधी पक्ष नेता म्हणून बोलतोय, विरोधी पक्ष म्हणून बोलतोय की ड्रग्सच्या बाबतीमध्ये दारूच्या बाबतीमध्ये एक जनरेशन संपते. प्रतिनिधी त्या विरोधी पक्षाचा प्रतिनिधी मी ड्रग्सच्या बाबतीमध्ये दारूच्या बाबतीमध्ये हे आपल्याला का सांगत होतो की त्याला आपल्याला एक पिढी वाचवायची आहे आणि त्यासाठी शासनाचं धोरण काय या सगळ्या गोष्टी मी मांडल्या. याच्यात मी वैयक्तिक काही नाही, परंतु त्यांनी कालच्या सगळ्या निरोप समारंभाचे सगळे किस्से सांगितले, सगळ्या गोष्टी सांगितल्या. कोविडवरती पुस्तक त्याच्यामध्ये साहेबांनी सांगितलं की ते काढा, त्याच्यात आमचं काही टाकू नका. परंतु त्याच्यात झालेल्या घोटाळ्यांमध्ये ज्या वेळेला त्यांची नावं आली होती ते आज किती लोक तुमच्या मांडीवर येऊन बसलेत त्याचा देखील अभ्यास तुम्हाला करावा लागेल. पुस्तक जेव्हा काढताना बात निकलीये तो दूर तक जाएगी. हळूहळू मला पण तुमच्या सानिध्यात राहून मला पण समजायला लागलंय बाहेर निकली आहे तो दूर तक जाएगी. म्हणून त्यामुळे की आपण सरकार आहात, आम्ही विरोधी पक्षाचे लोक आहोत. आमचं काम आहे की लोकांच्या ज्या काही गोष्टी असतील आपल्यासमोर नेणं आपलं काम आहे. सरकार चांगलं जे काय काम करतंय ते सांगणं. आपण सांगितलं की विरोधी पक्ष नेता कमजोर, विरोधी पक्ष कमजोर आहे, संख्या कमी आहे, मान्य आहे. परंतु आज कशाला पाहिजे? आपल्या आपसापसातच विरोधी चाललंय. विरोधी पक्षाचं काम काय राहिलेलं नाहीये. तुमच्यातच विरोधी पक्ष राहिलाय, आपसातच भांडताय तुम्ही आणि अख्खा महाराष्ट्र बघतोय. या सभागृहामध्ये 1 वर्ष 1 महिना हे अधिवेशन चाललं. या अधिवेशनात काय बघितलं लोकांनी? विरोधी पक्ष म्हणून सत्ताधारीच लोक काम करतायत. आम्हाला संधीच दिली नाहीये विरोधी पक्षाचं काम करायला, कारण त्याची जागा आपणच घेतली आहे. मार खायची कशाला बोलायला लावताय? या सभागृहात काल काय झालं ते मी बोललोय ना. मग आम्ही देखील या विषयात बोलू इच्छित नाही. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही आपले मुद्दे ठेवलेले आहेत, आपण त्याच्यावरती रिप्लाय दिलेला आहे. कळसकरच्या बाबतीमध्ये आपण जरी सांगितलेलं असेल तरी देखील कळसकरांच्याकडे तक्रारी या काय माझ्याकडे आलेल्या नाही आहेत, या मुख्यमंत्र्यांकडे गेलेल्या तक्रारी आहेत. त्या सगळ्याच्या सगळ्या खोट्या असतील तर त्याच्यावरती आपण कारवाई करायला पाहिजे. या मुख्यमंत्र्यांकडे गेल्या, या माझ्याकडे नाही आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांकडे गेलेली कॉपी माझ्याकडे आली. त्यामुळे त्या तक्रारीच्या बाबतीत आणि अशा वेळेला जसं तक्रारी असतात तर लॉ अँड ज्युडिशरी, मी देखील थोडा वेळ मंत्री राहिलेलो आहे. लॉ अँड ज्युडिशरी अशा वेळेला ताबडतोब प्रमोशन देत नाही. मागच्या प्रमोशनचा आपण रेकॉर्ड करून बघा. सगळ्या प्रमोशन्स त्यावेळेला ज्या वेळेला तुम्ही टिंटेड असता, ज्या वेळेला तुमच्यावरती आरोप झालेले असतात त्यावेळेला त्या आरोपातनं जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही तोपर्यंत त्यांचं प्रमोशन करत नाही. आपण कदाचित त्यांना त्यांच्या पाठीशी नाही मी सांगतो ना, मी त्याच्या बाबतीत
बघा मी पुन्हा सांगतो, आपण मंत्री झालात त्या खात्याचे आपण ऑनलाईन केल्यात, भ्रष्टाचार बंद झाला. जी चांगली गोष्ट आहे ती चांगलीच आहे. पण मी ज्या वेळेला आरोप करतो त्यावेळेला मी देखील आरोप माझ्याकडे पक्की माहिती असल्यासाठी त्याचा पेन ड्राईव्ह आपल्याकडे पाठवलेला आहे. त्या पेन ड्राईव्ह मध्ये तो स्वतः सांगितलेलं आहे की भ्रष्टाचार कसा करायचा, कसे पैसे गोळा करायचे. या पेन ड्राईव्हच्या बाबतीत आपण तपासा, माझं काहीच म्हणणं नाहीये. राईट टू रिप्लाय थोडक्यात मान्य. अनिलराव, आपल्याला मी मगाशीच सांगितलं, जरी त्याचं प्रमोशन झालंय, JDनी केलंय, सगळ्या बाबी तपासून घेतल्या, सगळं केलं असलं तरी सुद्धा तुमच्याकडे त्याच्या विरोधात कुठलाही पुरावा असेल तर मी तुम्हाला सांगतो ते सिद्ध झालं त्याला पूर्णपणे त्याच्यावर कठोर कारवाई करणार. हे मी मगाशी सांगितलं, आताही सांगतो. 2-3 गोष्टी मला काय फार काय, आता सरकारने आपलं म्हणणं मांडलेलं आहे. या एकच फक्त आहे की सरकारने कडक भूमिका घेऊन ड्रग्सच्या बाबतीमध्ये बाकीचे जे स्कॅम चालू आहेत, डिजिटल स्कॅम चालू आहेत, याच्या बाबतीमध्ये जिथे सिनियर सिटीजन्स आज भरडले जात आहेत अशा लोकांच्या बाबतीमध्ये मी सरकारला धोरण विचारलं की तुम्ही कडक करायला पाहिजे. याच्यात काय कोणावर आरोप करायचा काय प्रश्न नाहीये. आणि प्रत्येक केलेली गोष्ट तुम्ही आरोप म्हणून समजू नका. आम्ही देखील इथे पॉझिटिव्ह बोलायला बसलेलो आहोत. नाही, मी सांगतोय, आम्हाला समजलं काय माहिती, आकडेवारी आपल्याला खात्याकडनं मिळते, आम्हाला देखील राईट ऑफ द्या. आपल्याकडनं आमची अपेक्षा असते की काय कारवाई झाली, करू बघू, हे तर सरकारचं उत्तर असतं. त्याच्यात काय आपण काय वेगळे नाही आहेत. आपल्याला देखील ब्रीफिंग तसंच देणार, तेच आपल्याला सांगणार. पण तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही कडक शिस्तीच्या आहात असं आम्ही समजतो, म्हणून त्यामुळे तुम्ही करणार असं आम्ही समजतो. आता राहिला प्रश्न काय की महामंडळांच्या निधीचा. महामंडळांना निधी ना देतो, बघतो, करतो, देऊ, सांगू नाही चालणार. पाठीमागे प्रवीण दरेकर बसलेत, एक चांगलं त्यांना खातं मुख्यमंत्री आले. धन्यवाद. या साहेब, काय होतंय त्या प्रवीणची बाजू मलाच घेऊन सारखं लढावं लागतंय. आम्ही बॅटिंग करून पण काय एक तर त्याला आमच्याकडे पाठवा. एक किमान सध्या त्याचं मन इकडे जास्त लागलं. काय होतंय तिकडे जाऊन त्याला बुक्क्याचा मार खावा लागतोय. खालून CM ऑफिस मधनं जी भाषणं येतात ती दररोज वाचून दाखवावी लागतात, अभिनंदनाचे प्रस्ताव मांडावे लागतात, आणि त्याला जे खातं दिलंय त्याला तुम्ही निधी देत नाही. राईट टू रिप्लायची CM साहेब आल्यानंतर दिशा बदलली थोडी. नाही, त्याच्या खात्याला माझं एवढंच म्हणणं आहे, त्याला कॅबिनेट दर्जा तुम्ही दिलेला आहे, त्याच्या खात्याला तुम्ही एक नाव दिलेलं आहे, तिथे बसून त्यांना. आज मला माहिती आहे मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंटची परिस्थिती फार वाईट आहे आणि लोकांना रिडेव्हलपमेंट करायचं आहे. त्याच्यात बिल्डर लोकांचे काही प्रश्न आहेत, काही लोकांना स्वयं पुनर्विकास करायचा आहे. त्यांच्या खात्याला पैसे तर द्या. नुसतं रिकामी खातं देऊन काय, नुसतं रिकामा आता काय कटोरा देऊन त्याला काय करणार. ते किती ते कर्तृत्ववान असले तरी ते काही करू शकत नाही. अहो पण त्यांची बँक तुम्ही खाली करायला कशाला बसलेत? ते बँकेचे मालक थोडीच आहेत, ते लोकांचे पैसे आहेत. सरकारचे पैसे थोडे त्यांना द्या. सरकारच्या माध्यमातून या महामंडळांना थोडी ताकद द्या. जी महामंडळं तुम्ही सामाजिक गोष्टीसाठी बनवलेली आहेत त्यांना तुम्ही ताकद द्या. माझं एवढंच म्हणणं आहे की मी विरोधी पक्षाच्या वतीने 259 जो मांडलेला आहे हा एवढ्यासाठीच मांडलाय की सरकारने या बाबतीमध्ये, माझा विषय आजचा होता की पुढची भविष्याची पिढी जी आहे ती जर सुरक्षित करायची असेल तर ड्रग्सवरती आपल्याला कठोर कारवाई करावी लागेल. महिलांच्या सुरक्षिततेबाबत मी बोललो. मी असा कुठलीही गोष्ट बोललो नाही ज्याच्यामध्ये सरकारच्या बाबतीमध्ये मी जाणून बुजून टीका केली. मी आजचा जो माझा प्रस्ताव होता तो हाच होता की आत्ता पण चोर चकार पकडू, छोटे छोटे गुन्हेगार पकडू, परंतु पुढच्या पिढीला जर आपल्याला जर सावरायचं असेल तर ह्या ज्या काही प्रमुख गोष्टी आहेत, महिलांवरचे अत्याचार आहेत, बाल अत्याचार आहेत, बाल लैंगिक अत्याचार आहेत, आणखी ड्रग्ज, ह्या विषयावरती सरकारची पावलं अतिशय कडक असली पाहिजे. थेट मेसेज गेला पाहिजे. या बाबतीतच आजचा माझा विषय होता. आणि मला असं वाटतं मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही सभागृहात आहेत. मला माहिती आहे की सरकार विरोधी पक्षाने सांगितलं म्हणून ताबडतोब मान्य करेल असं मी कधी गेल्या 25 वर्षात बघितलेलं नाहीये. पण तरी देखील दोन्ही कर्तृत्ववान माणसं आहेत समोर बसलेत असं मी समजतो. आणि म्हणून मी सांगितलेल्या मुद्द्यांना जरी त्यांनी उत्तरामध्ये लपवलेलं असेल तरी प्रत्यक्षात त्याची कृती ते करून, नाही आकडेवारी तर सरकार देतेच, आपल्याकडनं कारवाईची अपेक्षा आहे.
आणि म्हणून आपण त्याच्या बाबतीमध्ये कडक पावलं उचलून या महाराष्ट्राला चांगली दिशा द्याल असा माझा विश्वास व्यक्त करून मी राईट ऑफ रिप्लाय थांबवतो. धन्यवाद. पुढे झालं ना राईट ऑफ रिप्लाय? त्यांना काय अरे म्हणायचं? बिल नाही दुसरा काय विषय आहे त्यांचा संसदीय त्याच्यामध्ये- कामकाज- हा प्रस्तावावर चर्चा झाली. हा उदय सामंत साहेब आपल्याला काय बोलायचे? ठीक आहे 29 या नाही चर्चा झाली भरपूर आता. महानगरपालिका ते सुप्रीम कोर्टानं आदेश दिला म्हणून ते हो हो 31 सन 2026 करण्याचं काम उदय सामंत करतायत. कसं प्रत्येक वेळेला गोल गोल उत्तर देऊ, थेट उत्तर. अरे उपमुख्यमंत्री थेट उत्तर देत आहेत, ते प्रश्न सोडवत आहेत आणि हे आम्हाला गोल गोल फिरवत आहेत. आता प्रॉपर्टी टॅक्सचं बिल सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार आहे. आम्ही पूर्ण बिल वाचून आलेलो आहे. आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट आणि मागच्या काही गोष्टी आहेत म्हणून तो विषय संपवायचा आहे. तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या नावाखाली आम्हाला गुंडाळायचा प्रयत्न करू नका. तुम्ही मग चर्चा करायला गेली अधिवेशनाचा मग मला शेवटचा सुप्रीम दिवस आणि कोर्टाचा शेवटच्या टप्प्यात आता काम म्हणूनच झालेलं म्हटलं आहे. ना 2 मिनिटाचं बिल आहे, मांडा आणि पास करा. आमचं खेळीमेळीच्या काहीच म्हणणं नाहीये. वातावरणामध्ये आपण सहकार्य केलंय म्हणून त्यांची भावना झाली की आता याला सहकार्य सुप्रीम करणार आहे. कोर्टचं कशाला सांगताय? सभापती महोदय फक्त एक त्याच्यामध्ये सुधारणा करतो की अनिल परब साहेबांचा गैरसमज झालाय. सुप्रीम कोर्टानं जो 2012 पासून लागू करावं कर असं सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण बदलाव आणून तो 2010 पासून जर केला तर त्याचा इफेक्ट हा फक्त परताव्यासाठी 2,500 कोटी रुपये होणार आहे आणि त्याच्यातनं महानगरपालिकेला 8,500 कोटीचा फायदा होणार आहे. ते हे बिल आहे. सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले 2026 से 20 क्रमांक 31 मुंबई महानगरपालिका विधेयक 2026 मी आपल्या अनुमतीने मांडतो. विधेयक मांडण्यात आले. प्रभारी मंत्री सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले 20 क्रमांक 31 मुंबई महानगरपालिका विधेयक क्रमांक 226 विचारात घ्यावे असा मी प्रस्ताव आपल्या अनुमतीने मांडतो. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 31 मुंबई महानगरपालिका भूतलक्षी प्रभावाने सुधारणा भांडवली मूल्यविषयक नियमाचे पुनराधिनियमन व विधिग्राहीकरण विधेयक 2026 विचारात घ्यावे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 31 मुंबई महानगरपालिका भूतलक्षी प्रभावाने सुधारणा भांडवली मूल्यविषयक नियमांचे पुनराधिनियम व विधिग्राहीकरण विधेयक 2026 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत